नमस्कार मामा. नमस्कार सर. आपलं नाव कसं? गंगाराम जगू कोकरे, मुक्काम जांभणी, पोस्ट पोळकोटी, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं, आता इथं तुमचं किती क्षेत्र आहे? हे 2 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. 2 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. आता ह्यात जे ऊस पीक दिसतंय, ह्या ऊस पिकासाठी वेगळा प्रयोग काय केलाय सा तुम्ही? वेगळा प्रयोग असा केलाय, आपण माऊली ॲग्रोटेकचं सेंद्रिय खत म्हणून वापरले. बरं, म्हणजे चालू वर्षीच वापरले? चालू वर्षीच वापरले, आपण पहिल्याच ना वापरले. बरं बरं बरं. त्यामुळे काय फरक तुम्हाला जाणवतोय? फरक म्हणजे त्या केमिकल खतापेक्षा ह्याचा चांगला रिझल्ट आहे आपल्याला. बरं बरं बरं. आता ही लागण कधीची आहे? लागण 25 फेब्रुवारीला केलेली आहे. 25 फेब्रुवारीला लागण केली. आता आज तारीख किती आहे? आज तारीख 23 डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबरची 23 नोव्हेंबर. 23 नोव्हेंबरची तारीख आहे. म्हणजे आता साधारणपणे ह्याला महिने झालेत किती? 8 महिने झाले. 8 महिने. तर 8 महिन्यामध्ये आता हे किती कांडे ऊस जरा मला मापून दाखवत आहे? कांडे बघा, हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 कांडे. 23 कांडे. आता 8 साडेआठ महिन्यामध्ये हो 8.5 महिन्यात 23 कांडे होते. 23 कांड्या ऊस आहे. आता हे टोटल क्षेत्र आहे 2 एकर. 2 एकर. बरं. आणि सरीत अंतर किती फुटाचं आहे? 3.5 फूट सरी 3.5 फुटाची सरी. सरी आहे. बरं, ऊसाची संख्या समाधानकारक आहे का? हो, संख्या एकदम समान आहे. बरं, आता ऊस शेती करताय, मग यावर्षी तुम्ही सेंद्रिय खत वापरलं, तुम्हाला असा वेगळा काय नाही फरक जाणवतो यात? दरवर्षी आपण शेती करतोच की, पण ते सेंद्रिय खतामुळे डबलच फरक पडलाय आणि पैसे कमी झाले आपलं. म्हणजे खर्च ते आपण जे 10-26 जे केसाचे असे वापरतो, हं. त्याला पैसे ज्यादा जातात आणि ह्याला कमी जातात पैसे, बरं 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 बरं. आणि कमी पैसे जाऊन ज्यादा चांगला. हां, ऊस चांगला आहे. अजून कुठल्या कुठल्या पिकाला तुम्ही वापरले? आपण 82 बाजरीला वापरलं होतं. बरं, बाजरीला काय फरक जाणवला तर तुम्हाला? बाजरी सुद्धा आपल्याला बघा 1.5 किलो बी पेरलं होतं. हं. त्यात 7 पोती बाजरी झाली, माळात पेरली होती, एकच पाणी देत होते. बरं बरं. त्याला पण हे सेंद्रिय खत तुम्ही वापरलं? आणि आपण गेल्या वर्षी 5चा कांदा केलाय. हं. 8 गुंठ्यात 50 थैली निघाली 5चा कांदा. हां, शिमग्याला थैली भरलेले, अजून हातचा जरी वतली तर हाईच थैले. म्हणजे किपिंग सेंद्रिय क्वालिटी खतानंच म्हणजे टिकावर राहतो तो. हा. सेंद्रिय खताचा माल टिकावर राहतोय. म्हणजे तुम्ही दागात जवळजवळ होत नाही. सगळ्या पिकाला वापरले का? सगळ्या पिकाला वापरतोय. तुम्ही समाधानी आहात? समाधान आहोत. ओके, धन्यवाद.